त्या वर्षी 4थ्या वर्गामध्ये असताना 9033 ओव्याचा प्रबंध अर्थात संबंध ज्ञानेश्वरी त्या पुराणी मुखोद्गत केली. मला बरं वाटलं तुम्ही मला प्रतिसाद दिला, पण अजून माझा दृष्टांत पूर्ण व्हायचा आहे आणि नंतर तुम्ही ऐकाल फार बरं वाटेल तुम्हाला. स्वानंद सुकणेवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये त्या पुराची परीक्षा झाली आणि प्रातस्मरणीय गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांच्या समोर त्याचा सन्मान झाला. सोशल मीडिया त्या ठिकाणी आली, असे अनेक कॅमेरे त्याच्या समोर लागले. त्याच्या आईला पहिला प्रश्न केला, आईसाहेब आमच्या आयुष्यामध्ये आतापर्यंत आम्ही फार मोठी मोठी माणसं पाहिली, मोठमोठी बुद्धिमान लोक पाहिली, एज्युकेटेड लोक पाहिली, उच्च विद्या विभूषित लोक आम्ही आमच्या आयुष्यात पाहिली, पण एवढ्या लहान वयामध्ये 9033 वयाचा ग्रंथ आणि पूर्ण ज्ञानेश्वरी गीता 700 श्लोकाची कोणी पाठ करत असेल, हे जगातलं फार मोठं आश्चर्य आहे. आमच्या दृष्टीने असं कधी घडलं नाही. तुमच्या पोरांनी ते करून दाखवलं, क्रांती फार मोठी केली. आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं, एवढंसं चिमुकलं पोरग, एवढंसं चिमुकलं पोरग हे क्रांती कसं काय करू शकतो? याच्या पाठीमागचं रहस्य काय सांगा आम्हाला. कळू द्या महाराष्ट्राला, कळू द्या देशाला की या पोराने एवढा लहान वयामध्ये ही क्रांती कशी केली. त्या सोहम नावाचा जो पोरगा आहे त्याच्या आईने जे उत्तर दिलं ना, दारव्यातल्या सगळ्या माता भगिनी जेवढ्या कीर्तना करता आल्या त्या सर्वांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, त्या बाईचं वाक्य फक्त सोबत घेऊन जा. नुसतं सोबत नेऊ नका, आपल्या हृदय पटलावरती ते कायमचं कोरून घ्या. आयुष्याचं सोनं होईल, तुमच्या आजच्या कीर्तनाचं सार्थक होईल. त्याची आई बोलली की माझा 9 ते 10 वर्षाचा पोरगा जर ज्ञानेश्वरी गीता पाठ करत असेल तर याच्यामध्ये माझं श्रेय काहीच नाही आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगते की हा मुलगा माझ्या गर्भामध्ये असताना, पोटामध्ये असताना मी 9 महिने 9 दिवस ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केली. परिणाम माझ्या पोटी असा हिरा जन्माला.